हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे दुसरा श्रावणी शनिवार. तुम्हाला सगळ्यांना श्रावणी शनिवारच्या खूप खूप शुभेच्छा. आज आहे आमचा उपवास. मग मी तुम्हाला आता पुढचं रुटीन दाखवणार. पहिलं मी देवपूजा करून घेते. उठल्या पहिलं गरम पाणी प्यायचं, मग ड्रायफ्रूटचं मिल्कशेक आम्ही पितो, ते पण मी तुम्हाला पुढे दाखवणार. पहिलं देवपूजा करून घेते आणि मग कामाला लागते. आज आहे उपवास, जास्त जेवण काय बनवायचं नाही. मग पहिलं देवपूजा करते आणि मग लागते काम. चला आता देव घासून उजळून आंघोळ घालून घेते. देवांना श्रावण शनिवार आहे, सगळ्या देवांना आंघोळ घालून घेते आणि छान देवपूजा करून घेते. चला मग मी आता घासून घेते आणि मग तुम्हाला नंतर दाखवते. हे बघा, देव उजरवले, आंघोळ घातली देवांना, सगळे असे ठेवले देव आंघोळ घालून. आता त्यांना टिक्का लावते, फूल वाहते आणि देवपूजा कंप्लीट करते. हे बघा, छानशी देवपूजा अशी झाली आहे. फुलं बिलं छान वाहिले, छान देवपूजा झाली. आता बाकीच्या कामांना लागूया. लाईट जरा मंदिर पुसताना जरा बंद पडली, आता बघू त्याला काय झालं आहे. अशी माझी आजची देवपूजा आहे शनिवारची. चला मग आता करते बाकीचं काम, आवरते पटापट. हे बघा, आमचं मॉर्निंगचं रुटीन. सकाळी उठल्या गरम पाणी प्यायचं, मग रात्रीच हे सगळे ड्रायफ्रूट भिजत घालते, मग ते सगळं मिक्सरमध्ये पिसून घ्यायचं. दूध, पाणी, मला जे जमत असेल ते. रात्री सगळे ड्रायफ्रूट भिजवून ठेवते. खजूर, काजू, बदाम, हे खजूर, काजू, बदाम, मनुके, अंजीर जे अवेलेबल असेल. अक्रोड पण टाकते, अक्रोड संपले, अक्रोड पण टाकते. मग असं शेक सकाळी सकाळी पितो. दूध, पाणी, तुम्हाला जे जमेल ते टाकून प्यायचं आणि ते पाणी पण टाकायचं, कारण रात्रभर ते भिजलेलं असतं, ते पाणीमध्ये अर्क असतं. आता पिसून घेते आणि दाखवते कसं दिसतंय. शेक तयार आहे. दोघांचे 2 ग्लास. मी थोडं त्याला पाणी टाकून डायल्यूट करून मग पिणार. दोघांचे 2 ग्लासमध्ये ओतून घेतलंय आणि एअर फ्रायरमध्ये शेंगदाणे भाजायला टाकले, तुम्हाला दाखवते. फ्रायरमध्ये शेंगदाणे भाजायला टाकले. मला ते थोडेसे लाडू पण करायचे उपवासासाठी आणि खूप साबुदाणा खिचडीसाठी पाहिजे. मग चला आता शेक पिऊन घेते, मग फटाफट बाकीचं आवरते, मग तुम्हाला भेटते. हे बघा, एअर फ्रायरमध्ये शेंगदाणे छान भाजले जातात, कढईपेक्षा छान भाजले जातात. हे बघा, एकदम लाल लाल आणि तुम्हाला आवाज येत असेल, छान भाजले शेंगदाणे. मग तुम्ही पण तुमच्याकडे एअर फ्रायर असेल तर नक्की ट्राय करा शेंगदाणे भाजून. या व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे बघितलंच असेल, मी थोडंसं श्रावणी शनिवारचं रुटीन, थोडंसं देवपूजा वगैरे तुमच्यासोबत शेअर केलं, थोडं मॉर्निंग रुटीन शेअर केलं. मी म्हटलं आज तुमच्याशी थोडंसं बोलावं, कारण आज माझ्या यूट्यूब चॅनलला 2 मंथ्स पूर्ण झाले, 2 महिने पूर्ण झाले. मला वाटत पण नव्हतं की मी एवढ्या टाइम पिरियड पर्यंत व्हिडिओज बनवणार. मला वाटत नव्हतं की मला जमणार का नाही, म्हणजे मी करू शकणार का, मी करणार का. तरी पण आज 2 महिने पूर्ण झाले. त्यामागे तुमच्या प्रेम आणि मला सपोर्ट खूप मिळाला, त्याच्यामुळे मी आता इथपर्यंत आली आहे. म्हणजे मी 2 महिने ॲटलिस्ट व्हिडिओ बनवले, यापुढे पण मी बनवणारच आहे. पण आता माझा कॉन्फिडन्स वाढत चाललाय, मी बनवत चालली आहे. अजून मला थोडंसं बाहेर पब्लिकमध्ये बोलताना अजून थोडा प्रॉब्लेम होतो, पण हळूहळू मी शिकणार. मग पहिला व्हिडिओ मी जेव्हा अपलोड केला तेव्हा मी खूप एक्सायटेड होती की मी व्हिडिओ टाकते, पण मला भीती सुद्धा वाटत होती की माझे व्हिडिओ कोण बघणार का, माझे व्हिडिओला व्ह्यूज भेटणार का, माझे व्हिडिओ कोणाला आवडणार का, का मी व्हिडिओ बनवू शकणार का, का मी माझे व्हिडिओचे कंटेंट्स आवडणार का लोकांना. असे खूप काही मनात विचार चाललेले. पण मी हळूहळू शिकत गेली, बनवत गेली, कॉन्फिडन्स माझा वाढत गेला आणि आज मला 2 मंथ्स कंप्लीट झाले माझ्या यूट्यूब चॅनलला. या 2 महिन्यात
मी कुकिंग, क्लिनिंग, गार्डनिंग, शॉपिंग, डेली व्लॉग्स ह्या सगळ्यांचे छोटे छोटे मुमेंट्स मी तुमच्यासोबत शेअर केले. प्रत्येक व्हिडिओ बनवताना मी काहीतरी नवीन शिकत होती. शूट कसं करायचं, एडिट कसं करायचं, थंबनेल कसं बनवायचं, कॅमेरा समोर हळू मी कम्फर्टेबल होत गेली हे सगळं करत करत. मग ज्या लोकांनी माझ्या व्हिडिओला लाईक केलं, शेअर केलं, सबस्क्राईब केलंय, त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आणि तुम्ही नक्की पुढच्या व्हिडिओत पण लाईक, शेअर, सबस्क्राईब करत जावा आणि कमेंट करत जावा. कमेंटमुळे मला मोटिवेशन भेटतं की नाही, मला लोक बघतायत, लोक कमेंट करतायत म्हणजे मनापासून बघतायत. मग मला अजून पुढे व्हिडिओ बनवायला मोटिवेशन भेटणार तुमच्याकडून. हा प्रवास अजून खूप मोठा आहे. मला खूप काही शिकायचं आहे. मला अजून कंटेंट बनवायचे अजून खूप काय, आणि मला या छोट्याशा YouTube फॅमिलीला अजून मोठं करायचं आहे. तर तुम्ही मला नक्की सपोर्ट करत राहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की माझी काही मिस्टेक होते का, मी त्याच्यावर वर्कआउट करेल का, माझ्या व्हिडिओजमध्ये काही इम्प्रूव्हमेंट पाहिजे का, मी त्याच्यावर नक्की मला ते उपयोगी पडेल व्हिडिओ बनवताना त्याच्यात इम्प्रूव्हमेंट करायला. मग असंच मला सपोर्ट करत राहा. मग आज माझ्या युट्यूब जर्नीला 2 महिने पूर्ण झाले. मग अजून पुढच्या प्रवासात पण मला तुमची खूप सपोर्टची गरज आहे. मग असंच माझ्यावर प्रेम करत राहा, माझ्या व्हिडिओजला लाईक करत राहा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कमेंट करा, लाईक करा. मग चला, आजचा व्हिडिओ इकडेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. उद्या भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय, टेक केअर.